रोज वरण खाऊन कंटाळा आला तर हा रेसिपी नक्की ट्राय करा. चला मग कसं बनवायचं सांगते तुम्हाला. कढईमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये लसूण आणि वल्लं आलं टाकायचं. आलं टाकून झाल्यावर त्याच्यानंतर कांदा टाकायचा. कांदा टाकून झाल्यानंतर टोमॅटो टाकायचे. टोमॅटो असे बारीक नाही तर मोठे पण कट करू शकता तुम्ही. असे टोमॅटो टाकायचे. टोमॅटो शिजवायसाठी थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकून झाल्यावर त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये वल्लं खोबरं पण टाकू शकता आणि कोथिंबीर असं टाकायची. कोथिंबीरची देठी पण टाकल्यावर ना छान असं फ्लेवर येतो आहे आणि चव पण लागतो आहे. ओलं खोबरं मग असं भाजून घ्यायचं पूर्ण. भाजून झाल्यावर तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट आणि गरम मसाला, हळद असं टाकून घ्यायचं आणि पूर्ण भाजून घ्यायचं. भाजून झाल्यावर मिक्सीमध्ये रुबून घ्यायचं आहे. गरम गरम रुबल्यावर ना कढईमध्ये कमी आणि पूर्ण किचनमध्ये, हा माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्हाला सांगते. पूर्ण थंड झाल्यावर ना मिक्सीमध्ये रुबून घ्यायचं आहे. दाखवते असं मिक्सीमध्ये रुबून घ्यायचं. रुबून झाल्यावर नंतर मग त्याच कढईमध्ये तेल टाकून तेलामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता आणि आम्ही केलेला मसाला असं टाकून असं परतून घ्यायचं पूर्ण तेलामध्ये परतून घेतल्यावर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि लाल चटणी टाकायची. तुम्हाला किती तिखट आणि कमी पाहिजे तसं टाकून घ्यायचं. मग हा मी सोयाबीनचं फ्राय केली. कसं वाटते म्हणजे कमेंटमध्ये सांगा. मग असं गरम भातावरनं टोमॅटो सॉस लावून खाल्यावरनं भरपूर छान लागतं. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि मला कसं आहे म्हणून नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मग चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.